खरं तर आज पहिल्यांदा असं होतंय, की आपल्या या सिटी लाईट्स मराठी चॅनलवरती मी कुठल्यातरी एखाद्या सिनेमाचा किंवा वेब सीरीजचा रिव्ह्यू इतक्या लेट अपलोड करतीये. पण कारण या एका सीरीजसाठी हे काय नवीन ही जी सीरीज आहे, या एका सीरीजसाठी प्रचंड जास्त मेसेजेस येत होते, डीएम्स येत होते. प्रत्येक अपलोड केलेल्या व्हिडिओखाली कमेंट्स येत होते. त्यामुळे म्हटलं ठीक आहे, लेट का होईना, पण नक्कीच हा रिव्ह्यू अपलोड करणं महत्त्वाचं आहे. सो जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये मला हे काय नवीन ही प्रिया बापट आणि उमेश कामतची वेब सीरीज कशी वाटली ते. झी5 वरती ही वेब सीरीज अवेलेबल आहे. टोटल 8 एपिसोड्स आहेत आणि प्रत्येक एपिसोड हा साधारण 30 ते 35 मिनिटांच्या अवतीभोवती आहे. सो ओव्हरऑल तुम्हाला 4 ते 4.25 मोजायचे आहेत या वेब सीरीजसाठी. आणि एकूणच जर का तुम्ही मला विचाराल तर मला एक विंडो फार आवडते. आता ही विंडो नक्की कुठली? आपण लहानपणापासून आतापर्यंत जेवढे इंडियन सिनेमा इंडस्ट्रीमधले जेवढे सिनेमे पाहिलेले आहेत, मोस्ट ऑफ द टाईम रॉमकॉम किंवा जर का रोमॅन्टिक सिनेमांबद्दल बोलायचं झालं या पर्टिक्युलर जॉनराबद्दल, तर नेहमी हिरो आणि हिरोईन हे खूप जास्त संघर्ष करतात आणि मग अख्खा समाज त्यांच्या अगेन्स्ट असतो. मग ते लढतात, खूप जास्त स्ट्रगल्समधनं जातात आणि फायनली त्यांचं लग्न होतं क्लायमॅक्समध्ये आणि नंतर एक अशी खाली पार्टी येते की अँड देन दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर. ही एक पार्टी लागते आणि मग चित्रपट संपतो. मोस्ट ऑफ द टाईम आपण असे सगळे सिनेमे पाहिलेले आहेत. पण मला पर्सनली जर का तुम्ही विचाराल तर खरा संघर्ष हा लग्नानंतर सुरू होत असतो, कधीही कुठल्याही जोडप्याच्या आयुष्यात. आणि त्याचवर बोलणं फार गरजेचं आहे. त्याबद्दलच वेगवेगळ्या गोष्टींना एक्सप्लोर करणं फार गरजेचं आहे. हेच ते नातं आहे ज्याच्याबद्दल फारसं नाही बोललं जातं अनफॉर्च्युनेटली. मग भले तुम्ही कॉमिक वेने बोला किंवा तुम्ही सिरियस टोनमध्ये बोला, पण बोला. कारण मला असं वाटतं की लग्नानंतरच खरी मज्जा, खरा संघर्ष किंवा खरी गोष्ट असते, जिच्याबद्दल सगळ्यांसमोर बोलणं फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक जोडप्याची वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. इन्सिक्युरिटीज असतात, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि ह्याच प्रोज अँड कॉन्समधनं जाणारा हा एक प्रवास आहे, जो हे काय नवीनमध्ये मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. या वेबसिरीजचे लेखक आहेत वरुण नार्वेकर आणि तुम्ही जर का वरुण नार्वेकरच्या फिल्मोग्राफी किंवा एकूणच त्यांच्या बनवलेल्या कॉन्टेंटबद्दल थोडेफार फॅमिलियर असाल, तर त्यांचा तोच टच आपल्याला इकडे सुद्धा पाहायला मिळतो. आता प्रिया बापट आणि उमेश कामत, मला पर्सनली ही जोडी खूप जास्त आवडते. मला ती नेहमी अशी खूप रिलेटेबल अशी जोडी वाटते. रिअल लाईफमध्ये सुद्धा, रिअल लाईफमध्ये सुद्धा. त्याच्यामुळे त्यांचा कुठलाही सोबतचा कुठला प्रोजेक्ट आला तर मी खूप जास्त एक्सायटेड नेहमीच असते. आता तुम्ही जर का प्रिया बापट आणि उमेश कामत यांचा आणि काय हवं ही जी सिरीज आहे, जी पॅन्डेमिकच्या काळात आली होती, तर ती आज सुद्धा यूट्यूबवरती फ्रीमध्ये अवेलेबल आहे. जर का ती बघितलेली नसेल तर ती आवर्जून बघा. आणि ज्यांनी ती सिरीज ऑलरेडी बघितलेली आहे त्या सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की हे काय नवीन ही जी नवीन बनलेली सिरीज आहे, ही आणि काय हवंच्या आसपास सुद्धा नाहीये. होय, त्याच्यामुळे प्लीज डोंट कीप सच एक्सपेक्टेशन्स फ्रॉम दिस सिरीज बिफोर यू वॉच दिस सिरीज. जस्ट एक डोक्याला सांगा की मागचं विसरून जा, जे काही तुम्ही पाहिलंय आणि काय हवं मध्ये. आता फ्रेश माइंडसेटने बघा ही सिरीज, म्हणजे तुमची डिसअपॉइंटमेंट ही थोडी कमी येईल तुमच्या पदरी. या सिरीजचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट असा आहे की या सिरीजचा जो विषय आहे की लग्नानंतर आम्हाला मुलंच नकोय, आम्हाला दोघांनाच फक्त राहायचं आहे आयुष्यभर. तर ही जी एक विचारधारा आहे, ही ऑलरेडी प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा त्यांची तीच विचारधारा असल्यामुळे ते बऱ्याच सगळ्या ठिकाणी खूप वोकल आहेत त्यांच्या या एका काय म्हणूया म्हणजे मूल्यांबद्दल किंवा पर्सनल चॉईसेसबद्दल. त्याच्यामुळे ज्यावेळेला ही वेबसिरीज सुरू होते, त्यावेळेला आपण हे विसरून जातो की आपण कुठला कॉन्टेंट बघतोय. आपल्याला असं वाटतं की आपण त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावतोय. कारण ज्या पद्धतीने इन्सिक्युरिटीज, गोंधळ, आयुष्यातले सगळे काही डिसिजन्स, कशा पद्धतीने काही डिसिजन्स चुकतायत, काही डिसिजन्स बरोबर येत आहेत, ह्या सगळ्यांचा जो एकूणच जो गोंधळ त्यांनी दाखवला आहे, तो थोडाफार रिलेटेबल नक्कीच आपल्याला वाटतो बिकॉज ऑफ द रिअल लाईफ सिमिलॅरिटीज. आता एकूणच प्लॉटबद्दल बोलायचं झालं तर 40शीत आलेलं हे जोडपं आहे, ज्यांनी मूलबाळ नाही असं ठरवलंय. आता मूलबाळ नको आहे हा जो एक निर्णय आहे, ऑफकोर्स त्यांचं जे आई-बाबांचं जनरेशन आहे, म्हणजे या वेबसिरीजमध्ये ॲक्च्युली आपल्याला फक्त प्रिया बापटचे आई-वडीलच दाखवलेले आहेत. तर त्यांचा एकूणच या गोष्टीला विरोध आहे नक्कीच. आणि मग कशा पद्धतीने ते कॉन्फ्लिक्ट्स होतात 2 जनरेशन्समध्ये, हे सगळं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर एकूणच हा सगळा प्लॉट आहे. ह्या सगळ्यांमध्ये एक ट्विस्टच त्यांनी असा दिला की प्रिया बापटला स्वतःचा एक नवीन बिझनेस सुरू करायचा आहे ॲज अ फॅशन डिझायनर म्हणून. आणि त्यासाठी मग ती कशा पद्धतीने एक ऑफिसमधनं लीव्ह घेते, मग सबॅटिकल लीव्ह त्याला म्हणतात बेसिकली. तर मग एवढी मोठी रिस्क ती 40शीत आल्यानंतर ज्यावेळेला घेते, तर ऑफकोर्स तिचे प्रोज अँड कॉन्स असणारच आहे. तर त्या सगळ्या गोष्टींना व्यवस्थितपणे एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न या वेबसिरीजमध्ये केला गेला आहे. आता माझे आवडते स्पेशल सीन्स जर का बोलायचं झालं तर एक सीन आहे जिथे दरवाजाच्या एक्झॅक्ट बाहेर जिन्यापाशी प्रिया बापट एका बाळाला घेऊन उभी आहे. त्यावेळेला शुभांगी गोखले ज्या पद्धतीने चेहऱ्यावरचे हावभाव दाखवतात आणि ज्या पद्धतीने मोबाईलमध्ये फोटो काढतात, तो सगळ्यात हायलाईट करणारा सीन मला वाटतो अख्ख्या वेबसिरीजचा.
त्यानंतर पुढचा स्पेशल सीन आहे डायनिंग टेबलवरचा सीन, जिथे एक्झॅक्ट आता याच जे मी सकाळी फोटो काढायचं ज्याबद्दल बोलले तुम्हाला, त्याच सीनच्या नंतरचा येणारा हा एक सीन आहे. तर तो सीन ॲक्चुअली त्याचे डायलॉग्स आणि ते खूप जास्त तुम्हाला इझीनेस जाणवेल. त्याच्यामध्ये असं वाटणारच नाही की कुणी ॲक्ट करतंय. अँड मला माफ करा ही गोष्ट मी बोलते, पण अख्ख्या वेब सीरीजमध्ये सगळ्यात जास्त हायलाइट जर का कुठल्या कलाकाराला मला करायचं असेल, तर ते शुभांगी गोखले. या अभिनेत्रीने अख्खी वेब सीरीज गिळली आहे डायरेक्ट. कारण एक साइड कॅरेक्टर आहे खऱ्या अर्थाने जर बघायचं झालं तर. कारण का हे काय नवीनमध्ये नवरा आणि बायको यांच्या अवतीभोवती सगळी गोष्ट आपल्याला फिरताना दिसते. पण तरीसुद्धा खूप सगळे असे सीन्स आहेत ज्याच्यामध्ये त्या लिटरली सगळ्यांना खाऊन टाकतात. आणि शुभांगी गोखले यांच्या चेहऱ्यावरचे संपूर्ण वेब सीरीजमधले हावभाव जर का तुम्ही बघाल, वेगवेगळ्या शेड्स त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे अजिबात अतिशयोक्ती करत नाहीये मी, पण जसं आपल्याला धुरंधरमध्ये रणवीर सिंगच्या वेगवेगळ्या शेड्स आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या, तर तशाच पद्धतीने आपल्याला शुभांगी गोखले या वेब सीरीजमध्ये काम करताना दिसतात. आणि यार प्रचंड सिक्युअर्ड अभिनेत्री आहे, म्हणजे कमाल. तुम्ही अख्खी वेब सीरीज बघून उठाल तेव्हा शुभांगी गोखले यांचं पात्र तुमच्या धडधाकटपणे शाबूत तुमच्या डोक्यात तसंच जिवंत राहतं. आणि त्यानंतर एक तिसरा आणि शेवटचा स्पेशल सीन, ज्या वेळेला प्रिया बापट तिच्या पहिल्या ऑर्डरच्या वेळेला पळकुटे व्यक्तीसारखी तिथून निघून येते, पण त्याच्या नंतर तिच्या मनात जो काही गिल्टचा गोंधळ चालू असतो, तिने खूप सुंदररित्या तो पडद्यावरती आपल्या सगळ्यांसमोर मांडण्यात ती यशस्वी झाली आहे. त्याच्यामुळे हे 3 माझे स्पेशल मेन्शनवाले सीन्स होते अख्ख्या वेब सीरीजचे. आणि आता एक करून पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल बोलूया. सगळ्यात पहिली पॉझिटिव्ह गोष्ट आहे, या पूर्ण वेब सीरीजचं ॲक्च्युअली प्रोडक्शन खूप सुंदररित्या मेंटेन त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. भारी वाटतं ज्यावेळेला मराठी माणसं श्रीमंत पण आहे बाबा, हां, म्हणजे पैशावाले पण आहेत, हे बघून थोडं भारी वाटतं. दुसरा पॉझिटिव्ह पॉईंट, सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे, सुंदर आहे, अगदी खूप वाखाणण्याजोगी आहे, डोळ्यांना नेत्रसुख मिळतं. हो, पण काही ठिकाणी नक्कीच खूप जास्त एक्स्ट्रा पॉलिश केलेले पण तुम्हाला सीन जाणवतात, ज्याची ॲक्च्युअली गरज नव्हती. थोडाफार रॉनेससुद्धा कधी-कधी गरजेचा असतो, पण हरकत नाही, तो खूप मोठा असा इश्यू नाही आहे, पण सिनेमॅटोग्राफी सुंदर आहे. तिसरा पॉझिटिव्ह पॉईंट, कास्टिंग. या वेब सीरीज म्हणजे प्रिया बापट, उमेश कामत ऑफकोर्स माझी फेव्हरेट जोडी असल्यामुळे तुम्हाला मी त्या आधीच सांगितलं, मला त्यांचा परफॉर्मन्स आवडलाय. पण त्याच समवेत शुभांगी गोखले, उदय टिकेकर, सुयोग गोऱ्हे, राजसी भावे, ओंकार गोवर्धन, तन्वी कुलकर्णी, पायल जाधव, रौनक भिसे आणि साक्षी मुकादम या सगळ्यांचं काम सुद्धा खूप सुंदर आहे. ज्यांच्या वाट्याला जे आलं त्यांनी ते सुंदररित्या ॲक्च्युअली आपल्या सगळ्यांसमोर साकारलंय आणि त्यांचं सुद्धा कौतुक तितकंच व्हायला पाहिजे. अगदी साईड कॅरेक्टर्स सुद्धा ते आपल्या लक्षात राहतात. पुढचा पॉझिटिव्ह पॉईंट, लेखक जो आहे तर तो मूल नको या एका निर्णयानंतरची होणारी घालमेल जी आहे ती दाखवण्यामध्ये यशस्वी नक्कीच होतो. म्हणजे तो जो एक गोंधळ आहे, ते जे कन्फ्युजन आहे, ते प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या डोक्यात चालणार होतं, ते दाखवण्यामध्ये लेखक आणि दिग्दर्शक नक्कीच यशस्वी होतात. पुढचा पॉझिटिव्ह पॉईंट आहे, वेब सीरीजमध्ये 3 वेगवेगळ्या लेव्हलवरचे रिलेशन्स दाखवलेले आहे त्यांनी. प्रामाणिक प्रयत्न तो आपल्याला वाटतो. खूप काही त्याच्यातनं असं आपल्याला खूप डेप्थ मिळते असं अजिबात नाही, पण हो, त्यांचा तो प्रयत्न प्रामाणिक आहे, त्याच्यामुळे त्याचं कौतुक नक्कीच व्हायला पाहिजे. एक कपल आहे प्रिया बापट, उमेश कामत, ज्यांना मुलंच नको आहे. एक कपल आहे त्यांच्या शेजारीच राहणार, ज्यांचं ॲक्च्युअली नवरा बायकोची जोडी आहे. त्यांनी एक पेट पण पाळलंय, त्याच्यानंतर त्यांचं एक बाळ पण आहे. आणि तिसरी एक जोडी जे लिव्ह इनमध्ये राहत आहेत, तर ती एक जोडी आहे. तर अशा आयुष्याच्या वेगवेगळ्या स्तरांवरती असणाऱ्या ज्या जोड्या आहेत, तर त्यांच्या रिलेशनशिपचे इक्वेशन्स कसे एकत्रितपणे ज्यावेळेला सगळ्या एकमेकांसमोर येतात, त्यावेळेला ती कशी दणाणून आपटतात आणि मग कसा सगळा अपेक्षांचा बाजार सुरू होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न नक्कीच प्रामाणिक वाटतो. अनफॉर्च्युनेटली या वेब सीरीजचे निगेटिव्ह पॉईंट सुद्धा आहेत आणि त्यातला पहिला निगेटिव्ह पॉईंट, प्रिया बापट ही एक फॅशन डिझायनर बनू पाहते, तिचं स्वतःचं एक स्टुडिओ ओपन करू पाहते, तिच्या स्वतःच्या डिझाईन्स ती आणू पाहते, तर ते कन्व्हिन्सिंग कुठेच वाटत नाही. अख्ख्या वेब सीरीजमध्ये तो टच पूर्ण मिसिंग आहे. म्हणजे होय, बुटीक टाकण्यापासून किंवा स्टुडिओ टाकण्याच्या ज्या काही स्ट्रगल्स आहेत त्या व्यवस्थितपणे दाखवण्याचा ते प्रयत्न करतात, पण ते फक्त प्रयत्नच राहतात आणि कुठेच अख्ख्या वेब सीरीजमध्ये तिचे इनफॅक्ट जे डिझाईन आहे, जे तिचं पहिलं सुद्धा जे डिझाईन आहे, इतकं रद्दाट डिझाईन आहे. म्हणजे मी थेट सांगते की एका लग्नासाठी ज्या ब्राईडमेड्स असतात, तर त्या ब्राईडमेड्सचं जे ओव्हरऑल कॉस्ट्युमचं डिझाईन आहे, म्हणजे मी ते 2000 किंवा 2500 मध्ये सुद्धा मी विकत नाही घेणार, असं ते डिझाईन आहे. तर ते दाखवण्यात आलेलं आहे. तर तिथे कुठेतरी मला असं वाटलं की ॲज अ डिझायनर म्हणून ज्यावेळेला तुम्ही दाखवता ना, त्यावेळेला ते फॅब्रिक्स, त्या सगळ्या गोष्टी खूप बारकाईने दाखवणं महत्त्वाचं असतं, ते तितकं जास्त कन्व्हिन्सिंग वाटत नाही. त्याच्यामुळे एकूणच हा जो एक फॅशन डिझायनिंगचा अँगल, त्याच्याऐवजी अगदी तुम्ही शेफ तिला बनायचे हे सुद्धा जर दाखवलं असतं तरी काही फरक पडला नसता. पण होय, तो एक कुठेतरी डिझायनिंगचा जो अँगल आहे तो माझ्यासाठी तरी वर्क नाही झाला. पुढचा निगेटिव्ह पॉईंट आहे, वेब सीरीजमध्ये ना इमोशनल डेप्थ मिसिंग आहे प्रत्येक ठिकाणी.
आणि काय हवं ही सिरीज जर का आठवत असेल तर आजसुद्धा मला ते पुरणपोळीवरनं जे काही त्या दोघांमध्ये चाललेलं शीतयुद्ध होतं. मग ती सकाळी-सकाळी जाते दुकानामध्ये ते पुरणपोळीचं यंत्र ती आणण्याचा प्रयत्न करते. अजून पण माझ्या डोक्यात शाबूत आहे. तो तबला वाजवण्याचं त्याचं वेगवेगळे स्वप्न असतात उमेश कामतचं. तो दररोज सकाळी उठल्यानंतर त्याला वेगळंच काहीतरी बनायचं असतं. घडीत त्याला तबला वाजवायचा असतं. मग तो असं कुरळे केस घेऊन ते विग लावून जो तो असा तबला वगैरे वाजवतो वगैरे ते अजूनसुद्धा मला आठवतंय. किंवा माझी आई सकाळी-सकाळी 6 वाजता 4 वाजता पहाटे उठायची गं. ते मिथ ज्यावेळेला बर्स्ट होतं, की ज्यावेळेला प्रियाची सासू तिला फोनवर सांगते, की "नाही गं, आपण बाहेरनंच मागवायचं पुरणपोळ्या." त्यावेळेला तिची अजून मला हेच म्हणायचं आहे, की ते लिखाण तितकं जबरदस्त होतं आणि ते नवरा-बायकोचे जे इक्वेशन्स ते इतके रिलेटेबल होते आणि इतकी रॉ आणि ऑर्गॅनिक होते, की ते आजसुद्धा शाबूत माझ्या तसेच लक्षात आहे. पण ही वेब सीरीज संपवल्यानंतर तुमच्या मनामध्ये प्रिया बापट, उमेश कामत यांच्यामधलं कुठलंच शीतयुद्ध काहीच लक्षात नाही राहणार. अँड आय गेट दॅट, की आता थोडासा मॅच्युअर्ड अँगल तुम्ही टाकण्याचा प्रयत्न केला, बिकॉज आता गोष्ट थोडीशी कदाचित पुढे आपण आणून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पण स्टिल इट जस्ट डिड नॉट वर्क फॉर मी. द इमोशनल डेप्थ इज मिसिंग थ्रू आउट द सीरीज. पुढचा निगेटिव्ह पॉइंट आहे, प्रिया आणि उमेश यांची केमिस्ट्रीज मला ऑफ जाणवली. येस, फॉर द फर्स्ट टाइम आय एम टेलिंग यू दिस. पुढचा निगेटिव्ह पॉइंट आहे, प्रिया आणि उमेश यांच्यामध्ये ॲक्च्युली खूप जास्त अजून इन डेप्थ कॉन्व्हर्सेशन्स असायला पाहिजे होते, जे खूप मिसिंग वाटतात आणि ॲक्च्युली त्यासाठी आपण क्रेव्ह करत असतो. बिंग अ प्रिया आणि उमेश दिस कपल फॅन आय एम टॉकिंग अबाउट. बट येस, ते एक मिसिंग आहे वेब सिरीजमध्ये. पुढचा निगेटिव्ह पॉइंट आहे, अख्खी सिरीज फक्त प्रियाच्या ओरिएंटेड आपल्याला जाणवते. म्हणजे तिचे आई-वडील, तिची स्वप्न, तिच्या सगळ्या गोष्टी, तिचा पर्स्पेक्टिव्ह, तिची घालमेल, तिचे कन्फ्युजन सगळं तिच्या पर्स्पेक्टिव्हने मांडलेली गोष्ट वाटत असल्यामुळे कुठेतरी उमेश जो आहे तर त्याला कुठेतरी साईडलाईन केल्यागत आपल्याला वाटू लागतं आणि म्हणून ती गोष्ट कुठेतरी ऑफ जाणवते. पुढचा निगेटिव्ह पॉइंट आहे, काही ठिकाणी वेब सीरीज लिटरली खूप स्ट्रेची जाणवते. काही गरज नव्हती. 5 ते 6 एपिसोड्समध्ये सुद्धा आपण रफादफा करू शकलो असतो या वेब सीरीजला. बट एकूणच त्यांचा प्रयत्न नक्कीच चांगला आहे. पण होय, आणि काय हवं अजूनही मास्टरपीसच असेल. त्याच्यासमोर हे काय नवीन, ही सीरीज कुठेच आजूबाजूला फिरकत सुद्धा नाही. सो माझ्याकडनं या वेब सीरीजला 2.5 स्टार्स आउट ऑफ 5. आणि जात एक सांगेन, की मूल नको आहे. ह्या एका गोष्टीनंतर 40शीत आलेल्या जोडप्याची घालमेल तुम्ही दाखवण्यात यशस्वी नक्कीच होतात. पण तो जो एक समोरच्याचा पर्स्पेक्टिव्ह आहे, जो तिच्या आईचा म्हणजे शुभांगी गोखले यांच्या आईचा आहे, तर तो पर्स्पेक्टिव्ह कुठेतरी तुम्ही तिथे शटडाऊन करता कात्रीने, असं आपल्याला फील होतं. कारण ती पण त्यांची बाजू अतिशय योग्य आहे, 100% योग्य आहे. त्याच्यामुळे तो एक पर्स्पेक्टिव्ह अजून जास्त मजबूतपणे समोर यायला पाहिजे होता, जो नाही येत. आणि एका चहाच्या कपावरती उमेश कामत एक समजूत घालून देतो शुभांगी गोखले यांची आणि बस दॅट्स इट. तो टॉपिक तिथेच ऑफ होऊन जातो. सो आय फील समवेअर ते कुठेतरी अर्धवट राहिल्यासारखं वाटतं बिंग अ सिनेफाईल. बट एकूणच हा माझा होता अनुभव आणि सो सॉरी फॉर द डिले. बाकी तुमचं काय म्हणणं आहे, हे काय नवीन आहे वेब सीरीजबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कळू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.